हॅलो एव्हरीवन, मी काजल दिवे स्वागत करते तुमचं आपला टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। बघा, तुम्हाला जर भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। सो नक्कीच पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लिंकला अगदी दणक्यात शेअर करून लाईक द्यायचा आहे। ठीक आहे, चला। सो अगदी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। खूप विद्यार्थी सेट साठी आतुरतेने वाट बघत होती। ठीक आहे, सो ते सेट साठीची ऍप्लिकेशन डेट काय आहे, लास्ट डेट काय, या संपूर्ण बाबतीमध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे। आणि इथे मी स्वतः काजल मॅडम 3दा सेट क्लिअर केलेले आहे, 2दा नेट क्लिअर आहे आणि इव्हन पीएचडी ची पेंट एंट्रन्स सुद्धा माझी क्वालिफाय आहे, जेव्हा नेटच्या आधी मी ते केलेलं होतं। ठीक आहे, सो नक्कीच मी स्वतः जे एक्झाम क्लिअर केलेली आहे त्याच एक्झाम साठी मी विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी मदत करून त्यांना त्यांचं यश प्राप्त करून देणार आहे आणि त्यांना आपल्या डिग्री कॉलेजसाठी एक प्रोफेसर बनवण्यासाठी त्यांना काबिल करणार आहे, त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवणार आहे। सो नक्कीच त्या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे आणि हाच आनंद तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा येईल जेव्हा तुमचं लिस्ट मध्ये तुम्ही बघाल की तुमचं स्कोर कार्ड जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, तेवढे मार्क्स तुम्हाला मिळाले, तुम्ही अपियर झाले, तुम्ही असिस्टंट प्रोफेसर झालेले आहेत, हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा नक्कीच स्वतःला तो आनंद तुमचा गगनात मावणार नाही, कारण की माझंही असं झालं होतं। ठीक आहे, सो नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम मी स्वतः अगदी व्यवस्थितपणे करणार आहे। सो तुमच्यासाठी बघायला गेलं तर एक चांगला पॉइंट आहे हा, की ज्या टीचरने म्हणजे जी ती एक्झाम आहे, एक्झाम जी क्लिअर केलेलं, आम्ही ज्या एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहोत त्याच एक्झाम साठी आम्हाला असे टीचर्स आहेत, असे टीचर्स आपल्याकडे आहेत ज्यांनी स्वतः ती एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि त्याचा अनुभव घेऊन ते शिकवणं त्यात एक फार वेगळंच एक बोलतात ना एक वेगळीच मजा आहे। ठीक आहे, सो नक्कीच आपल्या बॅच मध्ये आपली बॅच सुद्धा आहे। ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही स्वतः आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता, तुमच्या कन्सेप्ट आधी क्लिअर करू शकतात। ठीक आहे, सो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या विषयात सेट परीक्षा देता येते, सेट कोणत्या विषयात तुम्हाला देता येते। आता हा मोठा प्रश्न आहे की कोणत्या विषयामध्ये। आता मी माझं बॅचलर डिग्री पण इंग्लिश लिटरेचर मध्ये झाले, मास्टर सुद्धा इंग्लिश लिटरेचर मध्ये झालेले। आपलं मास्टर पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये असतो ते विषयासाठी आपण ऍप्लिकेबल असतो आणि नक्कीच माझं जे काय सेट नेट जे क्वालिफाय आहे ते इंग्लिश लिटरेचर ह्या सब्जेक्ट मध्ये आहे। ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्ट विषयी आपण पाहणार आहोत। ठीक आहे, सो नक्कीच आपली बॅच सुद्धा आहे, बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण विषयासाठी आहे। ठीक आहे, संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार। ठीक आहे, सिलेबस वगैरे काय काय त्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा अपलोड आहेत, 10 युनिट असतात, यामध्ये 10 युनिट असतात, किती मार्क्स पाहिजे त्या संपूर्ण गोष्टी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, नक्की जाऊन तुम्हाला चेक करायचे आहेत। ठीक आहे, सो एक बोलतात ना आपली बॅच जी आहे या बॅच मध्ये तुम्हाला 100% यशाची हमी दिली जाणार। आता का, तर त्याच्या मागचं पहिलं कारण असेल की इथे जी टीम आहे, इथे जे एक्सपर्ट टीचर्स आहेत त्यांनी स्वतः ती एक्झाम क्रॅक केलेली आहे। ठीक आहे, जसं माझं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर मी स्वतः इंग्लिश लिटरेचर या सब्जेक्टची नेट सेट क्वालिफाय आहे। ठीक आहे, सो बोलतात ना स्वतः ती एक्झाम क्रॅक केलेले टीचर्स कडे तो अनुभव जरा वेगळाच असतो आणि तो अनुभव शेअर करून नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करणार आणि यामध्ये 100% यशाची हमी त्यासाठीच दिली जाते। प्लस इथे बेसिक टू ऍडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर संपूर्ण गोष्टी क्लिअर केल्या जातील। ठीक आहे, आता तुमचा फार महत्वाचा पॉइंट ज्यावर आपण बोलणार आहोत की जी काही हे आहेत कोणकोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात त्याबद्दल आपण इथे पाहणार, कोणकोणत्या विषयांमध्ये तुम्ही ऍप्लिकेबल आहात त्या गोष्टीबद्दल आपण इथे पाहणार आहोत। ठीक आहे, एकच सेकंड। ठीक आहे, चला। सो बघूयात आपण कोणकोणते विषय आहेत ते। ठीक आहे, नेमकं कोणकोणते विषय आहेत त्या विषयाबद्दल आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत। ठीक आहे, अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला जे जे सब्जेक्ट दिसत आहेत व्यवस्थितपणे बघायचे आहेत। बघा, सेट सब्जेक्ट पीजी कोर्स अँड पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट, एकूण 32 विषयामध्ये तुम्ही ऍप्लिकेबल आहात। किती? एकूण 32 विषय। ठीक आहे, मग ते विषय कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण इथे थोडक्यात व्यवस्थितपणे पाहणार आहोत। ठीक आहे, ते विषय कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत। ठीक आहे, आता पहिला तर तुम्ही इथे बघणार, पहिला तो इथे तुम्हाला काय दिलंय, मराठी हा विषय आहे। ठीक आहे, तुमचं MA झालं पाहिजे मराठीमध्ये। ठीक आहे, पीजी मध्ये। ठीक आहे, मराठी त्यासाठी तुम्ही ऍप्लिकेबल असाल। हिंदी असणं गरजेचं आहे, हिंदीमध्ये MA झालं पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन। ठीक आहे, सो हिंदी सब्जेक्ट साठी तुम्ही ऍप्लिकेबल असाल। इंग्लिश झालं, जे की माझं मी तुम्हाला सांगितलं इंग्लिश लिटरेचर इंग्लिश विषय। संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज,
होम सायन्स, ठीक आहे. त्यानंतर अरे सॉरी, ठीक आहे, होम सायन्स. त्यानंतर त्यानंतर तुम्ही ते बघू शकाल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. होम सायन्स साठी तुमचं MSc झालं पाहिजे, ठीक आहे, किंवा MA. होम सायन्स इज फूड और सायन्स अँड न्यूट्रिशन अदर रिलेटेड सब्जेक्ट फॉर होम सायन्स, ठीक आहे. त्यानंतर लायब्ररी इन्फॉर्मेशन अँड सायन्स मास्टर डिग्री झाली पाहिजे लायब्ररीमध्ये. लायब्ररी सायन्स, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यासाठी तुम्ही असणार, ठीक आहे. जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मध्ये झालं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामध्ये सोशल वर्क झालं पाहिजे. सोशल वर्क मध्ये तुमचं MA किंवा MSW झालं पाहिजे. सोशल वर्क किंवा सोशल अँड पब्लिक पॉलिसी. नंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी MA असणं गरजेचं आहे तुमचं. त्याच्यामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये MA झालेलं असणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्या सब्जेक्ट साठी ऍप्लिकेबल असाल. मॅथमॅटिकल सायन्स तुमचं MSc किंवा MA किंवा MTech सायन्स मधून झालं पाहिजे, ठीक आहे. सो मॅथमॅटिक्स, मॅथेटिकल सायन्स, स्ट्रॅटेजिकल यासाठी तुम्ही असाल, ठीक आहे. मॅथमॅटिकल सायन्स मध्ये तुमचं झालेलं पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन, ठीक आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये झालं पाहिजे. फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, लाईफ सायन्सेस, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे अर्थ, ऍटमॉस्फेरिक, ओशियन अँड प्लॅनेटरी. जॉग्राफी सुद्धा आहे. कम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन आहे. इलेक्ट्रॉनिक सायन्सेस आहे. फॉरेन्सिक सायन्सेस, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, ठीक आहे. आता कॉमर्स मध्ये तुमचं MCOM CA किंवा CS किंवा ISW असणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट मध्ये MBA आहे, MIM आहे, MHRDM आहे, MFM आहे, MMM आहे, MLS, MMS, MSM, MMP, ठीक आहे. लॉ मध्ये LLM असणं गरजेचं आहे. एज्युकेशन मध्ये MEd किंवा MA, फिजिकल एज्युकेशन MBA, ठीक आहे. सो हे 8 नंबरच्या पेजवर ना तुम्हाला या संपूर्ण गोष्टी तुम्हाला दिसतील, नंतर तुम्ही बघू शकता, ठीक आहे. सो हे जे सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत, एक मिनिट, हे जे सब्जेक्ट तुम्हाला इथे दिलेले आहेत या सब्जेक्ट मध्ये तुम्ही फॉर्म फिल करू शकता, ठीक आहे. हे जे सब्जेक्ट तुम्हाला दिलेत बघा, प्रेझेंटली द सेट इज बिंग कंडक्टेड 32 सब्जेक्ट मध्ये, पण हे सगळे तुम्हाला सब्जेक्ट तुम्हाला इथे दिलेले आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काय आहात, ऍप्लिकेबल आहात. सो याच्यामधून तुमचं जर कोणतं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी फॉर्म फिल करू शकतात. 8 नंबरच्या पेज 7 आणि 8 नंबरच्या पेजवर या PDF मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. सो हे संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला सांगितले. या सब्जेक्ट मध्ये जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन इज मस्ट, मास्टर डिग्री इज मस्ट, ठीक आहे, खूप महत्वाचे. जर त्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनला जर तुमचं सब्जेक्ट झालेलं असेल, आता काय विद्यार्थ्यांचे कसं असतं, काही विद्यार्थ्यांनी बॅचलरला म्हणजे 15वी साठी डिग्रीसाठी बॅचलरला काही विद्यार्थी काय करतात, तुमचं बॅचलर ज्यावेळेस असतं ना, तर ते बॅचलरला समजा BA ला समजा त्यांनी मराठी घेतलेलं असेल, या BA ला समजा त्यांनी हिस्ट्री केलं असेल, BA ला समजा हिस्ट्री घेतलं असेल आणि MA ला समजा MA ला त्याच व्यक्तीने तुमचं जिओग्राफी घेतलेलं असेल, ठीक आहे. सो तो व्यक्ती कोणत्या विषयासाठी सेटसाठी म्हणजे कोणत्या विषयासाठी सेटसाठी फॉर्म भरू शकतो, तर MA जे मास्टर डिग्री झाली आणि त्या विषयासाठी असलेल्याच विषयामध्ये, हिस्ट्रीसाठी नाही, तर तो जिओग्राफी या विषयामध्येच त्याचा काय भरेल, सेटचा फॉर्म भरेल. आणि जरी तो एक्झाम क्लिअर झाला तरी तो कोणत्या विषयाचा सर बनू शकतो, या मॅम बनू शकते, प्रोफेसर बनू शकतात, तर जिओग्राफी या विषयाचा. म्हणजेच अर्थात काय, पोस्ट ग्रॅज्युएशन जे MA आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनला जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्या विषयामध्येच तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणकोणते विषय ते संपूर्ण विषय डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. सो नक्कीच तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्या बॅच आहेत, ठीक आहे. पेपर 1 ची तयारी करून घेण्यासाठी सुद्धा बॅच आहे, ठीक आहे. त्यानंतर पेपर 2 ची सुद्धा तयारी करून घेण्याची आपली बॅच आहे. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल का, कारण की इथे बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठीच प्रवेश आहे. सुरुवातीचे 50 विद्यार्थी तुम्हीच व्हा. टेस्ट सिरीज आहे, नोट्स सर्व पेपर पॅटर्न नुसार, लेक्चर अनलिमिटेड वेळ पाहू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे शिकवण्यासाठी जी टीम आहे, जी एक्सपर्ट टीम आहे, ती सेट क्वालिफाय आहे.
हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ठीक आहे. सो नक्कीच तुमच्यासाठी संपूर्ण सब्जेक्ट वगैरे सब्जेक्ट वाईज कोणकोणत्या विषयामध्ये तुम्ही ऍप्लिकेबल आहात ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनामध्ये जर कोणता डाऊट असेल तर आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ या फोल्डरमध्ये जाऊन संपूर्ण डाऊटचं विश्लेषण दिलेलं आहे. तुमचं तिथे डाऊट क्लिअर होईल. व्हिडिओ बघा. ठीक आहे. सो नक्कीच आवडल्यास लाईक शेअर करायचं आणि दणक्यात व्हिडिओला सबस्क्राईब करून शेअर करायचं आहे. ठीक आहे. चलो थँक्यू सो मच. बाय बाय.